बोललो माझं बाकीचं भाषण नाही छापलं त्याच्याने, पण हा मुद्दा फार महत्वाचा आहे. मला आणि खंत या विचारपीठावर ही खंत बोलून जाताना सुद्धा मला वाईट वाटते. आणि ती खंत ही आहे, ती खंत ही आहे की शिवाजी महाराजांचं नाव राजकारणात आपण वापरतोच, कसं पाहिजे तसं वापरतो. पण ते बीज आता ग्रामीण भागात सुद्धा सुरू झालेले आहे. हे बीज हे ग्रामीण भागात सुद्धा सुरू झालेलं हे वाईट आहे. आणि काय वाईट आहे मी मला मुद्दाम आपल्याला सांगायचं की मला या वर्षभरात अनेक फोन येतात. शिवाजी महाराज ते त्याच्या गावात आपापल्या सोयीचं राजकारण असतं, एक गट असतो दुसरा गट असतो. या गटाचं वेगळं राजकारण असतं, त्या गटाचं वेगळं राजकारण असते. आणि ते सगळं मिक्स करायचं आणि शिवाजी महाराजांचा पुतळा जिथं सेन्सिटिव्ह जागा आहे, जे संवेदनशील जागा आहे, त्या ठिकाणी जाऊन बसवायचं. आपण तर शिवाजी महाराजांचे तरी शिवाजी महाराज कुठे एका जातीचे काय? शिवाजी महाराज हे 18 पगार 12 पदवीच्या जातीचे सर्व शिवाजी महाराजांचे सर्वच माहिती. आणि मग कोणती दगड मारते दुसरीकडे आणि कोणी दगड तिने आपला कुठे महापुरुष आणण्याचं. अरे सगळे बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील, हे सगळे लोकांचे दैवत हे शिवाजी महाराज आहेत. आणि मग आपल्या समाजात आपण नुसतं भांडत बसतो. मला वाईट वाटतं. तुम्ही आवाज उठवणं गरजेचं आहे, तुम्ही सर्वांनी शिवसेने आवाज उठवणं गरजेचं आहे. हे काही शिवचरित्र नाही, हे काही शिवाजी महाराजांचे संस्कार नाहीत, हे शिवाजी महाराजांचे विचार नाहीत. राजकारण काय राजकारण आपण राजकारण करू, पण कशाला शिवाजी महाराजांच्या दौडायचं आपल्याला का आवडायचं? पण याना रायगडला शिवाजी महाराज हे सर्व विश्ववंदनीय आहे. पटते की नाही पटते सांगा मला. मला पतायला पाहिजे कसं बदलणार आपण. हे असंच काय आपण बदलणार नाहीये. त्याच्यासाठी शिवचरित्र हे आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. शिवचरित्र हे पुस्तकात 1ली ते 7वी शिकवतात. नंतर काय हो आणि शिकवतात काय हिटलर कसा आला, जर्मनीचा इतिहास, अमेरिकाचं स्वातंत्र्य कसं मिळालं ते ना, युरोपियन हिस्ट्री हे आपल्या इथे शिकवतात का केव्हा? ते आपल्या इथे केव्हा शिकवतात? केव्हा शिकवत नाही. आणि आपण त्याच्या इथं शिकवचं. इतिहासाची माहिती असणं गरजेचं आहे. पण आपला एवढा सुंदर भव्य स्वराज्य शिवाजी पण आपल्याला एवढा मोठा इतिहास घडवला, ते का आपण शिकवत नाही आपल्या मुलांच्या पर्यंत? मुलांच्या गोडी गुलाबी गोडी इतिहासाची गोडी का आपण निर्माण करत नाही? आणि म्हणून शिवचरित्र हे नुसतं शाळेपुरतं मर्यादित नाही, तर खऱ्या अर्थाने शिवचरित्र हे कॉलेजमध्ये बाहेर पडेपर्यंत त्या मुलांच्या महाराष्ट्रात नाही, किंबहुना देशात शिकवणं गरजेचं. हो कुठला किल्ला या देशात सांगा ज्या किल्ल्यात पंतप्रधान 3 पंतप्रधान इथे येऊन गेले, 2 राष्ट्रपती येऊन गेले शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी? कुठला किल्ला देशात आणि कुठला किल्ला कुठला महापुरुष आहे की 350 वर्षानंतर सुद्धा एवढा भव्य त्याने स्वागत केलं जातं? किती लोक आलेले? 6 लाख लोक आहेत. का आले? कशासाठी आले? एवढी मोठी ताकद आहे 350 वर्ष शिवाजी महाराजांच्या या नावात. शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज या नाव किती मोठी ताकद आहे. पण हे सगळ्यात आता आपल्याला हा पूर्ण शिवाजी महाराजांचं स्वराज्य जर घडवायचं असेल तर आपल्याला शिवचरित्र आपल्याला मुलांच्या पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. पत्रकार बंधूंनो, माझं बाकीचं भाषण नाही छापलं त्याच्याने, पण हा मुद्दा फार महत्वाचा आहे. मला आणि खंत या विचारपीठावर ही खंत बोलून जाताना सुद्धा मला वाईट वाटते. आणि ती खंत ही आहे, ती खंत ही आहे की शिवाजी महाराजांचं नाव राजकारणात आपण वापरतोच, कसं पाहिजे तसं वापरतो. पण ते बीज आता ग्रामीण भागात सुद्धा सुरू झालेले आहे. हे बीज हे ग्रामीण भागात सुद्धा सुरू झालेलं हे वाईट आहे. आणि काय वाईट आहे मी मला मुद्दाम आपल्याला सांगायचं की मला या वर्षभरात अनेक फोन येतात. शिवाजी महाराज ते त्याच्या गावात आपापल्या सोयीचं राजकारण असतं, एक गट असतो दुसरा गट असतो.
या गणाचं वेगळं राजकारण असते, त्या गणाचं वेगळं राजकारण असते, आणि ते सगळं मिक्स करायचं आणि शिवाजी महाराजांचा पुतळा जिथं सेन्सिटिव्ह जागा आहे, जे संवेदनशील जागा आहे, त्या ठिकाणी जाऊन बसवायचं. आपण तर शिवाजी महाराजांचे म्हणजे शिवाजी महाराज कुठे एका जातीचे नाही. शिवाजी महाराज हे 18 पगड 12 पगड तरुणांच्या जातीचे, सर्व शिवाजी महाराजांचे सर्वच माहिती आहे. आणि मग कोणती दगड मारते, दुसरीकडे आणि कोणी दगड तिने आपला कुठे महापुरुष आणण्याचं. अरे सगळे बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील, हे सगळे लोकांचे दैवत हे शिवाजी महाराज आहेत. आणि मग आपल्या समाजात आपण नुसतं भांडत बसतो. मला वाईट वाटतं. तुम्ही आवाज उठवणं गरजेचं आहे, तुम्ही सर्वांनी शिवसेने आवाज उठवणं गरजेचं आहे. हे काही शिवचरित्र नाही, हे काही शिवाजी महाराजांचे संस्कार नाहीत, हे शिवाजी महाराजांचे विचार नाहीत. राजकारण का राजकारण आपण राजकारण करू, पण कशाला शिवाजी महाराजांच्या दौडायचं आपल्याला का आवडायचं. पण यानं रायगडला शिवाजी महाराज हे सर्व विश्ववंदनीय. पट्ट की नाही पट्ट सांगा मला.